आणि नोटाबंदीचा निर्णय होऊन 10 दिवस उलटले, रांगेतल्या चलन वेदना कमी झालेल्या नाहीयेत. नोटांची टंचाई नाहीये असं अर्थखातं वारंवार सांगतंय, तरीही रांग साशंक आहे. नोटा आहेत मग सगळीकडे पोहोचायला उशीर का होतोय असा प्रश्न रांगेला पडलाय. रोजच्या व्यवहारामध्ये किती नोटा आहेत, नव्या नोटा यायला अजून किती वेळ लागेल आणि परिस्थिती कधी सुधारेल या प्रश्नांनी रांगेची अस्वस्थता वाढू लागली आहे. पंतप्रधान मोदींनी 50 दिवस धीर धरायचं आवाहन केलंय. मात्र चलन वेदना कमी व्हायला किमान 3 ते 4 महिने लागतील असा माझाचा अंदाज आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदींनी चलनबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यावेळी 9,000 कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. या 9,000 कोटींपैकी 25% वाटा या 1000 आणि 500च्या नोटांचा होता. चलनबंदीच्या निर्णयामुळे 1000च्या 632 कोटी नोटा तर 500च्या 1570 कोटी नोटा बाद झाल्या. अशा अंदाजे 2300 कोटी नोटा बदलाव्या लागणार आहेत. 8 नोव्हेंबरला 16.5 लाख कोटी रुपये चलनात होते. त्यात 1000च्या नोटांचं मूल्य 6,32,000 कोटी तर 500च्या नोटांचं मूल्य 7,85,000 कोटी असे दोन्ही मिळून होते 14.5 लाख कोटी रुपये. म्हणजेच 1000 आणि 500 या दोन बड्या नोटांचा वाटा होता तब्बल 86.4%. 1000च्या सगळ्या म्हणजे 632 कोटी नोटा बदलायचं ठरवलं तरीही 2000च्या 331 कोटी नोटा लागणार आहेत. पश्चिम बंगालच्या साल्बोनी आणि कर्नाटक राज्यातल्या म्हैसूरमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचं नोट मुद्रणालय म्हणजे छापखाना आहे. तिथं नोटा छापायचं हे काम सुरू आहे. देशाला लागणाऱ्या चलनापैकी 60% नोटा या 2 ठिकाणी छापल्या जातात. तर मध्य प्रदेशच्या देवासमध्ये आणि आपल्या नाशिकच्या मुद्रणालयात 40% नोटा छापल्या जातात. नव्या म्हणजे 2000च्या नोटा छापण्याचं काम हे सप्टेंबर ते ऑक्टोबर पासून सुरू असल्याचं सांगितलं जातं. तर 500च्या नोटा छापण्याचं काम याच महिन्यात सुरू झाल्याचं बोलतात. साल्बोनी, म्हैसूर, देवास आणि नाशिक या 4ही ठिकाणी वर्षाला 2 शिफ्टमध्ये अंदाजे 2600 कोटी नोटा छापण्याची क्षमता आहे. म्हणजे महिन्याला अंदाजे 200 कोटी नोटा 4ही ठिकाणी छापल्या जाऊ शकतात. मात्र नोटाबंदीची तयारी म्हणून सप्टेंबर ऑक्टोबर पासून 2 ऐवजी 3 शिफ्टमध्ये काम सुरू आहे. त्यामुळं महिन्याला 300 कोटी नोटा छापणं शक्य आहे. सर्व 4ही छापखाने पूर्ण क्षमतेने 3ही शिफ्टमध्ये सुरू आहेत असं गृहीत धरलं तरी दररोज 10 कोटी नोटा छापल्या जातात. 4ही मुद्रणालयात 2000च्या नोटा छपाईचं काम ऑक्टोबरमध्ये सुरू झालं असं गृहीत धरलं तरी 1000च्या सर्व नोटांच्या बदली लागणाऱ्या 2000च्या सर्व 331 कोटी नोटा एव्हाना सरकारच्या खजिन्यात जमा आहेत. 500च्या नवीन नोटा काही ATM मध्ये मिळणं सुरू झालंय. 500च्या जुन्या सगळ्या म्हणजे 1570 कोटी नोटा बदलायच्या आहेत. 4ही छापखाने पूर्ण क्षमतेने चालले म्हणजे महिन्याला फक्त 500च्याच 300 कोटी नोटा छापल्या तरी सर्व नोटा बदलायला आणखी किमान 5 महिने लागतील. जुन्या नोटांइतक्या नोटा सरकार बाजारात आणणार नाही असं गृहीत धरलं तरी जुन्या नोटांच्या 80% नोटा छापायला आणखी किमान 4 महिने तरी लागतील. नवीन 2000 आणि 500च्या नोटांना सामावून घेण्यासाठी ATM अपग्रेड करण्याचं काम सुरू आहे. दररोज 20,000 ATM अपग्रेड केले जात आहेत. देशातले सर्व 2.25 लाख ATM अपग्रेड व्हायला किमान 10 दिवस तरी लागतील. म्हणजेच या महिन्याअखेरीपर्यंत सर्व ATMवर 2000च्या नोटा मिळू लागतील. 500च्या नोटाही हळूहळू मिळू लागल्या की परिस्थिती निवळेल. मात्र 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री चलनबंदीनंतर बाद झालेले 14.5 लाख कोटी रुपये पुन्हा चलनात यायला किमान फेब्रुवारी तरी उजाडेल. कॅमेरामन उत्तम सोबत संदीप रामदासी, ABP माझा, मुंबई.